राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या पाटील माळ ते तुरंबे फाटा या रस्त्यावरील तब्बल 25 वर्षापासूनचं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीला अखेर यश आलंय। प्रशासनानं हा रस्ता 33 फूट रुंदीनं खुला करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते रमेश सावंत यांनी आपलं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केलंय। राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावात गट क्रमांक 73 मधील पाटील माळ ते तुरंबे फाटा या रस्त्यावर गेल्या 25 वर्षांपासून अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत असल्यानं नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून या पाण्यातून मार्ग काढावा लागत होता। याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रमेश सावंत यांनी अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। त्यानंतर तहसीलदार अनिता देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मोजमीन नार्वेकर, सरपंच दयानंद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। चर्चेनंतर प्रशासनानं संबंधित रस्ता अतिक्रमणमुक्त करून 33 फूट रुंदीनं खुला करण्याचं लेखी आश्वासन दिलं। या आश्वासनानंतर रमेश सावंत यांनी आपलं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केलंय। गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे।